धावपल होत आहे. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचे संपले आणि दुसऱ्या क्रमांकाचे सुरू होते. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 करण्यासाठी मैदानात येत आहेत. सुगन कुमार आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 करतील. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज येत आहेत सुगन कुमार. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील याच देवरोड परिसरातील एक अष्टपैलू गुणवंत खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. बाप्पांना कातळे आणि अमोलदादा काकडे स्पोर्ट फाउंडेशन देहूरोड मावळ पुणे. उसळणारा चेंडू होता. बराचसा एक्स्ट्रा बाउन्स पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवत आहेत. फेकी करतायत तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. व्हाईट बॉल आणि वन बाउंडची घोषणा करतायत. एक्स्ट्रा धावा देखील आपण पाहतोय. व्हाईट प्लस एक सिंगल अतिरिक्त 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावफलकोती बनवलं जात आहेत. 18 धावा त्या मात्र धावफलकोत्या आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतोय सुगन कुमार वैयक्तिक पहिलं षटक करतायत. टीमसाठी दुसरं षटक. आज थोडंसं वातावरण क्लायमेट आभाळाचं देखील आपण बघतोय. डेड बॉल कळवत आहेत पण समृद्ध चेंडू मैदानावरती घोषित करतायत. पावसाचं वातावरण देखील आपल्याला आज नक्कीच पाहायला मिळते. पाऊस यावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे कारण का पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा इथे आपण पाहिलं तर खेळवली जाते आणि पावसाची आतुरता उत्सुकता तुम्हा सर्वांना आहे. खेळाडूंना देखील आहे. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना देखील आहे कारण का पावसाळ्यातील क्रिकेट काहीतरी वेगळीच मजा देऊन जातं आणि ते क्रिकेट पाहण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वच आतुर आहात उत्सुक आहात आणि ती स्पर्धा आपण बघतोय. क्रिकलाय स्पोर्ट्स प्रेसिडेंट स्वर्गीय गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या स्मरणार्थ संदीपभाऊ ठाकूर मित्र परिवार आयोजित ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगचा ते घुमाके महेश नानगुडेचा ट्रेडमार्क षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये करतोय. काल दिवसभरामध्ये आपण अनेक डावकरातीच्या फलंदाजांना आपण पहिल्या 3 दिवसांमध्ये पाहिलेला आहे. आज महेश नानगुडेच्या बॅटचा ब्लास्ट आपण पाहतोय. सकाळच्या सत्रात क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतोय. रबर बॉलवरती अगदी फार मोठे फटके तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चेंडूला मिडल ऑफ द बॅट करतोय आणि रबर बॉलच्या चेंडूवरती जर प्रॉपर टायमिंग झाला तर चेंडू हवाई सफर करतो. यात 3 मात्र शंका नाही आणि तेच आपण मैदानावरती बघतोय. यावेळीचा चेंडूचा टीप एक्स्ट्रा कव्हरला सुंदर कव्हर ड्राईव्ह. पाहणी पाहतच राहा. प्रॉपर टायमिंग महेश नानगुडेच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक षटकार. जबरदस्त बॅटिंग देखील आपण पाहतोय सुगन कुमारच्या अगेन्स्ट. डेड बॉल पंच कळतायत. मृत चेंडू आपण पाहिले तर घोषित करतायत. एका षटकात गोलंदाजाला 3 चेंडू अनिवार्य आहे डेड बॉल टाकण्यासाठी. या अनेक माहिती आयोजकांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्यात. नियम मॅचला सुरुवात होण्याच्या अगोदरच कॅप्टनना खेळाडूंना मात्र सांगितलेले आहेत आणि त्यानंतर सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू होते. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगचा हाफचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. उद्या स्पर्धेचा समारोपाचा दिवस आहे. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर थोडंसं भरकटतोय. लाईन आणि लेंथ आपण पाहिलं तर गोलंदाज विसरतोय. सुगन कुमार एक व्हाईट बॉल येतोय. एक खराब चेंडू मैदान ती टाकला होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 31वा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. सुगन कुमारनं 2च चेंडू टाकले आतापर्यंत आणि खर्च केला 15 धावा. इथे उसळणारा चेंडू नव्हता. थोडासा खाली राहतोय आणि विकेट किपरकडे येतोय. चेंडूला अडवतायत पाठीमागे संदेश पार्टे आणि तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग देखील आपण पाहिली. त्याही स्पर्धेत संदेश पार्टे यांच्यावरती फार मोठी बोली लावली होती. 40+ प्रीमियर लीगमध्ये देखील सातत्याने एक चांगलं क्रिकेट खेळलं. त्यामुळे 40+चं क्रिकेट देखील आपण अनेक स्पर्धांमध्ये आता 40+चे आयकॉन देखील पाहतोय. यावेळीचा चेंडूचा पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. 1 बाउन्स चौकार.
आपण पाहतोय महेश नानगुडेच्या बॅटमधून आपण पाहतोय ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती अगदी 2-3 अँगलनं दाखवण्याचा प्रयत्न करते संपूर्ण क्रिकला स्पोर्ट्सची टीम. तीनही कॅमेरामॅन विशेष करून करण, चरण आणि सचिन या तीनही कॅमेरामॅनचं कौतुक आहेत. त्याचबरोबर अमितजी भुजबळ सर लाईव्ह टेक्निशियनच्या भूमिकेत आपण पाहतो या स्पर्धेला कव्हर करतायत आणि अगदी HD क्वालिटीमध्ये यूट्यूबवरती लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. ऑनलाईन जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महेश नानगुडे बॅटिंग करतायत 10 चेंडू 30 धावा. संदीप पाटील संयमाचे क्रिकेट खेळतायत 1 चेंडू 1 धाव. यावेळीचा चेंडूचा बराचसा काळ हवेत आपण पाहतोय बॅकवर्ड पॉईंटला येतोय चेंडू दिशा बदलतोय. ऋषिकेश कदम येत आहेत चेंडूला अडवतात फेकी करतायत तोपर्यंत धावा देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपलंच आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कनक 11 भांडूप संघ आपण पाहिलं तर प्रथमता बनवतोय. बॅटिंग करताना बिनबाद 38 धावा, विदाऊट लॉस 38 धावा, 38 रन. दोन षटकं देखील आपण पाहिलं तर संपली गेली. 38 धावा धावपल होत आहे. तिसऱ्या षटकाला देखील इथे आपण पाहिलं तर सुरुवात होती. यानंतरची मॅच होणार आहे तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण आयोजकांकडे रिपोर्टिंग करा. आपण आला त्याची माहिती आयोजकांना द्या. 1-1 डाव संपल्यानंतर पुढील मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. नाणेफेकीचा कौल देखील संपन्न होईल. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय तर इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच आपण पाहतो आणि पहिलाच सामना प्रचंड रोमर्षक रंगतदार होणार यात तीळ मात्र शंका नाही. रबर बॉल क्रिकेट आपण पाहतो. क्रिकेट कोणतं असू द्या प्रत्येकाला आपण पाहिलं तर आनंद देतं आणि क्रिकेटचा खेळ देखील आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, प्लास्टिक बॉल क्रिकेट आपण सातत्यानं पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देवरोड परिसरात पाहिलं. संदेश पाटे पहिला चेंडू होता, बाउन्सर पेश केला, छोटा काना बाउन्सर होता. विकेट किपर थोडेसे पाठीमागे होते सागर राऊत, त्यामुळे चेंडू थोडासा पुढ्यात पडतोय. महेश नानगुडेच्या बॅटचं टॉपेज घेतलं होतं आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आपण पाहिलं तर इथे आकडे आपण पाहिलं तर बदलत आहेत. 40+ आयकॉन आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. संदेश पाटे कशा प्रकारे कामगिरी असेल ते देखील आपण पाहणार आहोत. एखादा ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देतील का? विकेटची कोंडी संदेश पाटे इथे संघाला फोडून देतील का ते देखील आपण पाहणार आहोत. परंतु पार्टनरशिप सुरू आहे, भागीदारी आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त मैदान ती पाहायला मिळते. 39 धावा धावपल कोते आहेत. संदीप पाटील यांच्या बॅटचं टॉपेज घेतले डीप फाईन लेगला पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतात फेकी करतायत तोपर्यंत एक सिंगल येते. एकेका धावेने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलत आहेत. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 40 धावा धावपल कोते आहेत. पहिल्या 2 षटकात प्रचंड मोठी आक्रमकता आपण पाहिली, परंतु संदेश पाटे यांच्या विरुद्ध कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतात. दोन्ही बॅटर स्ट्राईकला रोटेट करतायत, एकेरी दुहेरी धावांवरती भर देत आहेत. उसळणारा चेंडू होता, त्याला मात्र हवेत उडवलाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. चेंडू खाली टिपला जाईल. टेकन व्हेरी गुड कॅच, बिग विकेट गॉन. मोठा मासा गाला. ऑल इंडिया ओपन आयकॉन सुमित पवारने टिपला जाईल आणि विकेट पडते. ऑल इंडिया ओपन आयकॉन महेश नानगुडे होतोय झेलबाद.
माझा शिवबाग कोंडे आपण पाहिलं तर अखेर संदेश पहाटे इथे फोडतायत. पहिल्या विकेटच्या शोधात संपूर्ण टीम होती. बाप्पांना कातडे, अमोलदादा काकडे, स्पोर्ट फाउंडेशन आणि अखेर विकेट मिळवली. ज्या विकेटच्या शोधात टीम होती ती विकेट देखील आपण पाहिलं तर इथे महेश नानगुडे आपण पाहिलं तर बाद होत आहेत. एक मोठा हादरा, एक मोठा करंट आपण पाहतोय. अजयजी बोरगरे, हेमंतजी बोरगरे यांच्या मालकीच्या टीमला उसळणारा चेंडू होता. पाठीमागे विकेट किपरकडे येतोय. डॉट बॉल आपण पाहिलं तर टाकला जातोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानात येतोय. वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी देखील आपण पाहतोय. द ग्रेट लिजंड क्रिकेटर 40+ आयकॉन संदेश पाटे गोलंदाजीतून करतायत कमाल धमाल बेमिसाल कामगिरी. जे गोलंदाजीची अपेक्षा होती ती गोलंदाजी इथे आपण बघतोय. यावेळीचा चेंडू होता स्क्वेअर लेगला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात, प्रोटेक्शन होतं परंतु चेंडू मात्र जाईल क्षेत्ररक्षकाच्या टोकावरतून सीमारेषा पार. षटकार. माझा शिवबाग आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी उतरतायत. 2 चेंडू 6 धावा. संदीप पाटील 2 चेंडू 2. संदेश पाटे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती पहिले षटक टाकतायत वैयक्तिक. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडतोय, उसळतोय, विकेट किपरकडे येतोय. बॅटरच्या बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात केला जातोय. वेलकम बॅक, चांगले षटक आपण पाहतोय. कमी धावा देखील आल्या. 8 धावा खर्च करत 2 डॉट बॉल टाकत एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवून देण्यात संदेश पाट्यांना यश मिळते आणि एक जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानात केली जाते. 46 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमावली गेली. 3 षटकांचा खेळ संपता आणि 4थ्या षटकाला होती सुरुवात. तुषार शिंदे येत आहेत गोलंदाजीच्या मार्क होती. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देवरड परिसरातील एक अनुभवी गोलंदाज, एक चतुर चपळ आणि चाणक्ष गोलंदाज, फिरकीपट्टू, फिरकीचे जादूगार, अगदी कमी पावलांचा रनअप घेत एक आगळ्या वेगळ्या ॲक्शननं सातत्यानं चांगली गोलंदाजी करतात आणि क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारे गोलंदाज तुषार शिंदे गोलंदाजीच्या मार्क होती. पहिला चेंडू होता उसळणारा चेंडू. विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते केला तो गोलंदाजीतून कमबॅक करतायत. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली संदेश पाटे यांनी त्याचप्रमाणे गोलंदाजी करू लागले तुषार शिंदे मैदान होती. सेहेचाळीस धावा धावफलक होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमावली गेली. 4थ्या क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू आहे. 8 षटकांचा आणि 8 ओव्हरचा सामना देखील आपण बघतोय. 46 धावा बनवल्यात. सुरुवातीची 2 षटकं प्रचंड महागडी आपण पाहिली होती परंतु तिसऱ्या षटकात कमबॅक केला आणि 4थ्या षटकात देखील एक चांगली सुरुवात मैदानात होती. आणखीन एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. वेग होता, गती होती, अचूकता होती आणि योग्य टप्प्यावरती तुषार शिंदे आपण पाहिले तर मारा करतायत.
तुषार प्रचंड हुशार आहेत, गोलंदाजीतून सातत्याने कमबॅक करतात. दोन्ही खेळाडू एकत्र येतात. ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रथमेश चव्हाण, संदीप पाटील. प्रथमेश चव्हाण संदीप पाटील यांना कानमंत्र देत आहेत. काहीतरी हितगुच्छ आपण पाहिलं तर होतंय. आणि त्यानंतर आता आपण पाहतोय पुन्हा एकदा तुषार. उसळणारा चेंडू होता, पंच कळतात. व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. धावसंख्येत वाढ होते आणि स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. एक गडी बाद 47 धावा. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. एक जबरदस्त मॅच आपल्याला मैदानी पाहायला मिळते. एक रोमहर्षक रंगतदार सामना आपण बघतोय. उसळणारा चेंडू होता, पंच देखील आपण पाहिलं तर इथे कळवत आहेत. आणखीन एक डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी करतायत तुषार शिंदे. कधी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतायत, कधी मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या वरतून गोलंदाजी करतायत. फलंदाजांना रोखून ठेवले, थांबून ठेवले आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकतायत. उसळणारा चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स, पंच कळतायत. इट्स अ व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि वन बाउंडची घोषणा देखील मैदानाच्या आतमध्ये करतायत. रबर बॉल क्रिकेटमध्ये हेच आपण पाहतो. सिमेंटची खेळपट्टी असते, सिमेंटची विकेट असते. टेनिसचा रबर बॉलचा चेंडू असतो आणि तो प्रचंड उसळी घेतो. ज्याप्रमाणे गोलंदाज खांद्याचा वापर करतात, मनगटाचा वापर करतात. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल येत आहेत. 2 खराब चेंडू आपण पाहिले तर मैदान ते टाकले जातात. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे, 4थ्या क्रमांकाचं. परंतु सुरुवातीला अतिशय कमालीची गोलंदाजी केली तुषार शिंदे यांनी आणि त्यानंतर काही खराब चेंडू देखील आपण पाहतोय. अखूट टाप्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतोय. चेंडूवर येत आहेत, ऋषिकेश कदम अडवतायत, फेकी करतायत. फेकी सुरेख आहे, बॅकअप चांगला आहे. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि कनक 11 भांडूप संघाचं अर्धशतक पूर्ण होतं. एकदा चोर टाळ्यांचा गजर करूयात. 50 धावा, एक गडी बाद 50. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तरी ते बाकी आहेत 4थ्या षटकातील. 50 धावा धावपल होत आहेत. एक विकेट देखील आपण पाहिलं तर गमावली. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा आणि 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. इथे उसळणारा चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकला ते आउटसाइड द ऑफ स्टंप. खराब चेंडू, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू दिलेला आहे, एक DRS दिलेला आहे. त्याचाही वापर तुम्ही करू शकता. परंतु तो जर अनसक्सेस झाला तर त्या डावात तो तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. परंतु तो जर सक्सेसफुल झाला तर तो तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळेल. यावेळीचा चेंडू होता, समोर खेळलाय, टीप लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू आपण पाहिलं तर अडवण्याचा प्रयत्न करतायत. सागर राऊत फेकी करतील तोपर्यंत धावा येत आहेत. भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा किरणजी येवले यांना विनंती, आपण साजिद तांबोळे यांच्याकडे संपर्क करा. भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा किरणजी येवले यांना विनंती, आपण साजिद तांबोळी सरांकडे संपर्क करा. एक्स्ट्रा बाउन्स होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खांद्याच्या लेवलने टाकलेला चेंडू होता. बाउन्सर पेश करतायत. विकेट किपरकडे येतो आणि एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर टाकला जातोय. 4 षटके समाप्त होत आहेत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवल्या जात आहेत. कनक 11 भांडूप संघ, एक गडी बाद 53 धावा. उपस्थित सगळ्या खेळाडूंना आणि क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना एक सूचना आहे. या ठिकाणी साठे स्पोर्टचे सर्वेसर्वा अमरजी साठे सरांच्या माध्यमातून रबर बॉलच्या बॅट या ठिकाणी अवेलेबल झालेला आहेत. ज्यांना कुणा खरेदी करायचे असेल त्यांना विनंती, आपण अमर साठे सरांकडे संपर्क करा. रबर बॉलच्या अतिशय ब्रँडेड आणि आकर्षक बॅट इथे आपण पाहिलं तर त्यांनी बनवलेल्या आहेत आणि स्वतः मॅन्युफॅक्चर केलेल्या आहेत. त्या बॅट या ठिकाणी अवेलेबल झालेल्या आहेत. ज्या खेळाडूंना किंवा कुणाला घ्यायचे असेल त्यांना विनंती, आपण अमर साठे सरांकडे संपर्क करा. साठे स्पोर्टच्या बॅट या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहिले तर टाकला तो सागर राऊत झेल टिपतायत. विकेट येते
आणखीन एक मोठा फलंदाज आपण पाहिले तर बाद होतोय. धक्का क्रमांक 2 कनक 11 भांडूप संघाला. पहिला चेंडू आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतात. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपर सागर राऊत यांच्या हातात चेंडू येते तोपर्यंत एक डॉट बॉल. इस्टेनच्या पाठीमागे आपण पाहते उंचपुरे खेळाडू पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मामोडेगावचे सुपरस्टार सागर राऊत आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट बरोबर रबर बॉल क्रिकेट देखील त्यांनी फार मोठ्या प्रमाणात सातत्याने खेळलेला आहे. आणखीन एक चांगला चेंडू होता. संदेश पाटे गोलंदाजीतून चुणूक दाखवतायत मैदानावरती. तुषार शिंदे आणि संदेश पाटे हे दोन अतिशय चतुर चपळ आणि हुशार गोलंदाज इथे आपण पाहिलं तर बापूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन अमोलदादा काकडे स्पोर्ट फाउंडेशन देहुरड मावळ संघात आहेत. यावेळीचा चेंडू होता. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक लागोपाठचे 3 डॉट बॉल केलेत रमेश यांच्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी करतायत. संदेश पाटे आज प्रचंड रंगात आणि ढंगात आहेत. लागोपाठचे 3 डॉट बॉल देखील आपण पाहिले तर आलेत. लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर इथे मैदानात केलेत. संदेश पाटे आपण पाहिलं तर या संपूर्ण मॅच मध्ये प्रचंड मोठे अडसर ठरत आहेत. जेणेकरून कनक 11 भांडूपच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारले. 2 बॅटर आतापर्यंत बाद केलेत. 8 धावा खर्च केल्यात. इथे चेंडू आपण पाहिले तर खेळला बॅटच्या अतिल काढा घेत चेंडू पाठीमागे येतोय अडवला जातोय आणि तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहिले तर येतोय. रमेश यांच्यासाठी टोटल 4 डॉट बॉल मैदानात टाकले गेलेत. विकेट मेडन ओव्हर संदेश पाटे आपण पाहिलं तर विकेट मेडन ओव्हर करतायत. एकदा गोलंदाजी आवडला असेल तर चोरा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. द ग्रेट लिजंड क्रिकेटर 40+ आयकॉन संदेश पाटे इथे आपण पाहिलं तर विकेट मेडन ओव्हर मैदान ते करतायत. अतिशय जबरदस्त गोलंदाजी, फार कमी इकॉनॉमीनं आणि फार कंजूसभरी गोलंदाजी ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. 40+ आयकॉन संदेश पाटे मैदान ते करतायत. द ग्रेट लिजंड क्रिकेटर काय जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 8 धावा महेश नानगुडेला बाद केलं. दुसऱ्या षटकात मेडन ओव्हर टाकली आणि संदीप पाटीलचा अडसर मैदान ते दूर केला. म्हणजे 2 महत्त्वपूर्ण बळी टिपलेत. 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिलात संदेश पाटे यांनी. पहिला चेंडू होता समोर उडवलाय तुषार शिंदे यांचा आणि पाठवलाय सीमारेषा पार. प्रथमेश चव्हाणच्या बॅटमधून येतोय षटकार. स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक देखील आपण पाहिले. पहिलं षटक आपण पाहिलं होतं महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रशांत गायकवाड साहेबांनी आपण पाहिले तर पहिलं निर्धाव षटक टाकलं आणि दुसरं निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम आपण पाहिले तर करतायत संदेश पाटे. दोनही पुण्यातील खेळाडू आहेत. दोनही खेळाडूंनी मिडन ओव्हर टाकण्याचा विक्रम केलाय ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये. यावेळीचा चेंडू होता. आणखीन एक मोठा तडाखा बॉल सीमा पार षटकार.
धन्यवाद. डीचे ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती. थोडेसे पुढ्यात आले, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिडऑफ आणि लॉंगऑफच्या टोक्यावरतून ठोकलेला एक उत्तुंग षटकार आपण पाहतोय. 65 धावा धावपलकोती 2 गडी बाद. इथे चेंडू आपण पाहिलं तर टाकलाय. पंच कळतात व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धावे. ते स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 66 धावा. 6व्या क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू आहे. 8 षटकांचा सामना, 8 ओव्हरची मॅच आपण पाहतो मैदानावरती. अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटचं टॉप एच आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू येतोय. लॉंग स्टॉप मध्ये अडवलं जातोय. डीप थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक फाईन लेगला चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत धावा येत आहेत. धावांसाठी प्रचंड मोठी धावपळ आपण पाहतोय. एक धाव पळून पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न करतो ते बॅटर प्रथमेश चव्हाण. रमेश बॅटिंगसाठी आपण पाहतोय. 4 चेंडू 0 खातं खोलायचे रमेशांना. प्रथमेश बॅटिंगसाठी आपण बघतोय. 8 चेंडू 21. तुषार शिंदे 9 चेंडू टाकलेत आणि खर्च करतायत 21 धावा. 2 गडी बाद 67. 6व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. करंट 100 आपण बघतोय 12.18. यावेळीचा चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट केलाय, हवेत उडवलाय आणि लांब लचक पल्ल्याचा ठोकलाय. उत्तुंग षटकार रमेशच्या बॅट मधून येतोय. षटकार 6 धावा. मोठं आक्रमण आपण पाहिलं तर केले. तुषार शिंदे यांच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर तुटून पडलेत दोन्ही बॅटर आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश चव्हाण यांना आपण पाहिलं. रमेश यांना देखील आपण पाहिलं. खातं खोलले रमेश यांनी षटकारानं. पहिले 4 डॉट बॉल खेळले आणि त्यानंतर षटकार देखील आपण पाहिलं तर ठोकला होतोय. यावेळीचा चेंडू होता. धावा देखील आपण पाहिलं तर इथं स्कोर कार्ड त्याने धावपल कोती आकडे देखील आपण पाहिलं तर इथे बदलतील. षटक क्रमांक देखील 6व्या क्रमांकाचा सुरू आहे. 2 गडी बाद 74 धावा. 74 धावा धावपल कोत आहेत. 2 विकेट आपण पाहिलं तर इथे गमावले गेल्यात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण बघतोय मैदानावरती. तुषार शिंदे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका देखील आपण पाहिलं तर केलाय. कॅप मोठा क्षेत्ररक्षक पार दूर वरती आणि टीप मिड विकेटला चेंडू मात्र चाईल सीमारेषा पार. चौकार. त्यांचं नुकतं शुभागमन होते. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचे आयोजक आदरणीय संभाजीभाऊ तिऊरकर हे देखील आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कैलासवासी गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय क्रिकला स्पोर्ट्स प्रेसिडेंट संदीपभाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025चं अतिशय सुंदर आयोजन नियोजन करणारे सगळे आयोजक मंडळी. त्यामध्ये राजू तलोचन सिंग, रत्तू बॉस, साजिदभाई तांबोळी, उमेशदादा नायडू, संभाजीभाऊ तेऊरकर. संभाजीभाऊ तेऊरकर यांना आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकाल. थेट गाडीतून आपण पाहिलं तर सामन्याचा आनंद घेत आहे. त्यांचे स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आझादी चषक ही स्पर्धा आपण पाहिलं तर त्यांच्या संकल्पनेतून आपण रबर बॉल क्रिकेटची ती देखील पाहिली. जय सईद येत आहेत. पहिला चेंडू करतायत आणि चेंडू मात्र येतोय टीप थर्डमॅनला अडवला जातोय आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत.
स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आकडे बदलत आहेत. टीमची संख्या 2 गडी बाद 79 धावा. अ 79 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल कोत्यात 2 विकेट आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 7व्या क्रमांकाचं सुरू आहे. जय सईद आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. उसळणारा चेंडू होता. टेकन व्हेरी गुड कॅच. नाईस स्कॉट. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये तिथला सेट. क्षेत्ररक्षण गोलंदाजी या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये स्वतःला सिद्ध केले आणि फलंदाजीतून देखील आपण त्यांची बॅटिंग आज मैदानावरती बघणार आहोत. हा धावपल कोता आणि स्कोर कार्ड ते आपण पाहिले तर बनवले गेल्यात. 79 धावा धावपल कोता आहेत आणि 3 विकेट इथे आपण पाहिले तर गमावल्यात. जय सईद. उसळणारा चेंडू होता. सचिन नाईक बॅटिंगसाठी येत आहेत. 40+ ऐकॉन आपण पाहिले तर बॅटिंगसाठी मैदानात उतरत आहेत. रनआउटची संधी. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आपण पाहतोय. बॅकअप चांगला होता. फेकी थोडीशी लेट होते तोपर्यंत धावा येत आहेत. धावपल कोते आकडे बदलत आहेत. स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. धावसंख्येत वाढ होते. 2 धावांच्या मदतीनं धावा देखील आपण पाहिले तर इथे बनवलं जात आहेत. स्कोर कार्ड पुढे जातोय. जय सईदनं मात्र कमबॅक केले. गोलंदाजीतून कमालीची कामगिरी करतोय. यावेळीचा चेंडूता पाठीमागे अडवत आहेत यष्टिरक्षक संदेश पाटे. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू मैदान ती टाकला होती. काय कमालीची गोलंदाजी केली. उर्से मावळचा सुपरस्टार एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर जय सईदला आपण बघतोय इन ऍक्शन. यावेळीचा चेंडू होता. विकेट किपर अडवतात यष्टींच्या पाठीमागे. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर टाकला होते. 3 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील आपण पाहिलं तर मिळवत आहेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज जय सईदच्या गोलंदाजीचं कौतुक करायला हवं. अतिशय कमी इकॉनॉमीनं जयेशनं गोलंदाजी केली आणि कमालीची गोलंदाजी देखील जय सईदकडनं आपण पाहिली. चिखलातून मार्ग काढत काढत आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त गोलंदाजी. एक षटक टाकलं. 3 धावा खर्च केला. एक विकेट आपण पाहिलं तर मिळवत आहेत. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकला आहे. टीप विकेटला येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. जय सईदचं षटक देखील आपण पाहिलं तर इथे पूर्ण होतंय आणि या षटकात येत आहेत 4 धावा. जबरदस्त गोलंदाजी केली कनक 11 भांडूप संघाच्या विरुद्ध. बापूअण्णा कातळे आणि अमोलदादा काकडे स्पोर्ट फाउंडेशन देहुरड मावळ पुणे हाही संघ आपण पाहतोय. धावफलक 82. 82 रन. एक इनिंग नंतर सेकंड मॅचचा टॉस होणार आहेत. नाणेफेकीचा कौल देखील आपण संपन्न करणार आहे. पुढील दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आपण रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 जमा करा आणि टॉससाठी संपर्क करा. पहिला डाव संपल्यानंतर पुढील मॅचचा टॉस देखील आपण लगेच करणार आहे. सर्व खेळाडूंना आणि क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना आणखीन एक खुश खबर आहे. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग तर सुरूच आहे परंतु आणखीन एक पुण्यनगरीमध्ये आपण पाहिलं तर रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा
आपल्या भेटीला येते. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण पाहिलं तर आझादी चषक 2025 या भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन होते. स्पर्धेचे मुख्य आयोजक बापूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर विकासनगर. संपर्कामध्ये संभाजीभाऊ तेऊरकर, उमेशदादा नायडू, साजिदभाई तांबोळी या आयोजकांच्या माध्यमातून आपण रबर बॉल पावसाळी क्रिकेटची स्पर्धा पाहणार आहोत. 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये त्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. देहू रोडच्याच मैदानावरती ती स्पर्धा संपन्न होणार आहे. त्याही स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 50,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाला 30,000 रुपये ही बक्षिसं आपण पाहिलं तर त्या स्पर्धेत असणार आहे. 3 दिवस त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये प्रवेश शुल्क असेल 9,000 रुपये. 24 संघांचा सहभाग असेल. गावाचे 8 संघ, मावळ टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनचे 8 संघ, ओपनचे 8 संघ आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक कॅप आहे. बेस्ट बॅटरसाठी स्पोर्ट्स सायकल ट्रॉफी आहे. बेस्ट बॉलरसाठी एक स्पोर्ट्स सायकल ट्रॉफी आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल ट्रॉफी आहे. फायनलमधील बक्षीसपात्र संघांना आयोजकांच्या वतीनं टी शर्ट देऊन मात्र सन्मानित केलं जाणार आहे. आझादी चषक ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. ज्या ज्या टीमला पार्टिसिपेट व्हायचे त्या स्पर्धेत सहभागी व्हायचे आपण संभाजीभाऊ तेऊरकर, उमेशदादा नायडू, साजिदभाई तांबोळी या आयोजकांकडे संपर्क करा. त्याही स्पर्धेची अनाउन्समेंट या ठिकाणी संपन्न होते आणि ती स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येते. अठ्ठ्याऐंशी धावा धावपल होत आहेत. 3 विकेट आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. यावेळीचा चेंडू होता रमेशच्या बॅट मधून मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. कैलासवासी गुलाबराव पर्वतराव बाबळे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय क्रिकला स्पोर्ट्स प्रेसिडेंट संदीपभाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. पंचकवता ट्रीट बॉल तो देखील आपण पाहिले तर इथे येतोय. संदीपभाऊ ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेत 1 ते 4 क्रमांकामध्ये जे संघ बक्षीस पात्र होणार आहे त्यातील खेळाडूंसाठी मॅन ऑफ द सिरीजला 2 व्हीलर बाईक आहे आणि त्याच संघातील संघ मालकांना आणि त्या खेळाडूला ती दुचाकी देऊन मात्र सन्मानित केलं जाणार आहे. 2 व्हीलर. धन्यवाद डीसे. यानंतर पुढील मॅचचा टॉस देखील आपण करतोय. तत्पूर्वी एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवले गेल्या 100 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 101. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये बापूअण्णा कातळे, अमोलदादा काकडे स्पोर्ट फाउंडेशन देहू रोड मावळ पुणे संघाला 100 बनवल्या. 3 अंकी धावसंख्या पूर्ण होते. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण करतोय. इशिका 11 वानवरी आणि त्यांच्या विरोधामध्ये शांतिरत्न दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली टोंबोली या दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील आपण संपन्न करतो. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी या. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. आजच्या हाफच्या शेवटच्या आणि अंतिम 4थ्या दिवसातील सामना क्रमांक 2 यानंतर आपण पाहणार आहोत. इशिका 11 वानवरी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये शांतिरत्न दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली टोंबोली या 2 संघात सामना क्रमांक 2 होणार आहे आणि त्या मॅचचा टॉस देखील आपण करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय.
नाणेफेकीचा कौल देखील आपण पाहिलं तर संपन्न केला तो मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी आपण पडतोय. त्यामुळे कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. आठ ओव्हरचा सामना देखील आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरी मॅच दुसरी लढत देखील इथे आपल्याला पाहायला मिळेल. आज देखील आपण पाहिलं तर क्रिकेटचे रसिक प्रेक्षक प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागलीत. कारण का ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहिलं तर अंतिम टप्प्यात येते. शेवटच्या काही दिवसात आपण पाहिलं तरी स्पर्धा आलेला आहे. उद्या शेवटचा अंतिम आणि समारोपाचा दिवस देखील आपण या स्पर्धेचा बघणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. सन्मान्य बाबूजी तेलगू साहेब उद्योजक साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी आपण करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. इशिका 11 वानवरीचे कॅप्टन आणि शांतिरत्न दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली टोंबोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. मुख्य व्यासपीठावरती टॉस केला होतोय. कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. चला बॅटिंग करणारी टीम बॅटर पाठवा. मॅच लगेच सुरू करतो आपण. प्रॅक्टिस इथे नको आहे कारण का आता आयोजकांनी काही पॅनल्टी ठेवलेला आहे. त्यामुळे नजर चुकीनं कुणाला पॅनल्टी बसायला नको. बॅटिंग करणारी टीम तुमचे बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानावरती पोहोचलेला आहे. ऑफिशियली अंपायर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. त्यामुळे बॅटिंग करणारी टीम आपले आघाडीचे बॅटर पाठवा. बापण्णा कातळे अमोलदादा काकडे स्पोर्ट फाउंडेशन देहुरड मावळ पुणे या दोन्ही टीमला विनंती आपण आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. टॉस या ठिकाणी आपण करतोय. तेलगू साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस आपण करतोय. हेड अँड टेल 8 ओव्हरची मॅच 8 षटकांचा सामना. एड्स टॉस या ठिकाणी संपन्न झाला. इशिका 11 वानवरी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कॅप्टन आपल्या समोर आहेत. टॉस जिंकलाय प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग खेळताय कसं वाटतंय काय सांगाल आणि प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखाल? प्रथमतः उमेश नायडू सरांचं धन्यवाद. त्यांनी पहिल्यांदाच प्रीमियर लीग ठेवली रबरची आणि समोरची टीम पण चांगली आहे. तर प्रयत्न करेल जितके कमी रन स्कोअर करता देईल त्यांना त्याचा प्रयत्न करतो. पुण्यामध्ये आल्यानंतर कसं वाटतं ही स्पर्धा खेळताय? प्रथमतःच रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहिलं तर होते. स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल देखील काय सांगाल? स्पर्धा तर चांगलीच आहे. त्याच्याबद्दल बोलणे इतकं आता मी तर एवढा मोठा नाही आहे. सगळ्यांनी 3 दिवस पहिले सगळ्यांनी बोललेले आहेत. आता काय बोलू, काय शब्दच उरलेले नाहीत बोलण्यासारखे. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. केतन मात्रे आपल्या सोबत आहेत.
टॉस पराभूत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची, किती धावांचं टार्गेट असेल आणि ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग खेळण्यासाठी आज पुण्यनगरीमध्ये येत आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल आणि किती धावांचं टार्गेट असेल काय सांगाल? सर चांगली संकल्पना आहे, कारण की रबर बॉलमध्ये मी कधी बघितलं नाही, कारण की लीग मॅच झाले अशा आणि ऑल इंडिया जे ऑप्शनमध्ये प्लेयर आलेत मी कधी बघितलं नव्हतं, फर्स्ट टाईम झालं आहे असा आणि खूप चांगली संकल्पना आहे. कारण की अशा संकल्पनेने चांगले जे यंगस्टर असतात ते इथं दिसून येतात. त्यांना ही चान्स खूप महत्त्वाची आहे आणि असा पुढच्या वेळेस पण करत राहा. आणि ग्राउंडबद्दल आणि आयोजनाबद्दल जेवढं बोला तेवढं कमीच आहे, कारण की रबर बॉलमध्ये एवढं चांगलं नियोजन करणं योग्य नाही. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. केतन म्हात्रे आपल्या सोबत होते. दोन्ही कॅप्टनना आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या सदिच्छा शुभेच्छा. सेकंड इनिंग दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते आणि पुन्हा एकदा आपण दुसऱ्या डावाचं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. यानंतर ऐकूयात आदरणीय चंद्रकांतजी शेटे सरांना. नमस्कार, शुभ सकाळ. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना कनक 11 भांडूप एका बाजूला आणि बापू अण्णा कातळे बापू अण्णा कातळे आणि अमोलदादा काकडे हा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. सचिन नाईक ज्यांनी नुकतीच महाराष्ट्र प्रीमियर लीग 40+ मध्ये मालिकावीराची मोटरसायकल जिंकली, तेच नवी मुंबईच्या धारावी गावचे गोलंदाज पाहायला मिळतात. परंतु देहू गावच्या आमदार चषकात मोटरसायकल जिंकणारा बॅटर सुमित पवार. पहिला बॉल वेगात टाकलाय, परंतु जास्त उसळी होती. पंचांनी मात्र या ठिकाणी दंडित केलंय. व्हाईट बॉलने सुरुवात होते. यस, डावकुराथाचे बॅटर वसीम मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट म्हणून दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. विजयासाठी 101 धावा करायच्या आहेत, परंतु काल आपण पहिल्या मॅचमध्ये 125 धावांचा पाठलाग पाहिला आहे. याही वेळेला जर पाहिलं तर बॉल अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळतोय. दोन धावा धावफलकावर जुडल्या गेलेल्या आहेत. पाहूया सुमित कशा प्रकारची कामगिरी करतायत. वराळेगावचा स्टार खेळाडू सध्या चर्चेत आहे, परंतु समोर सचिन नाईक. इकडे माघारी परतताना पाहायला मिळतात बॅटर. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. सचिन नाईक घेत आहेत विकेट. हडपसरचे विशाल गुंजाळ मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहे. 2 धावांवर पहिला धक्का या ठिकाणी बसला जातोय. पाहूया सचिन नाईक. अंडाराम क्रिकेट देखील तेवढंच चांगलं त्यांनी खेळलंय. ग्रामीण क्रिकेट आपल्या धारावे गावासाठी महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे, धारावे सुद्धा. परंतु दुसऱ्या बाजूला हडपसरच्या विशाल यांची सुद्धा चर्चा होते आणि दुसऱ्या बाजूला बरीच वर्ष क्रिकेट खेळणारे वसीम यांना देखील आपण पाहतोय. जाऊयात आता पुन्हा एकदा या ठिकाणी मॅचच्या दिशेने. 101 धावांचा पाठलाग करायचा करा, परंतु पाहूयात विशाल गुंजाळ.
या वेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालाय बॉल. फिल्डर त्या ठिकाणी महेश नानगुडे पोहोचतायत. एका धावेने धावसंख्या पुढे जाते, 3 धावा धावफलकावर. वसीम यांना आपण पाहतोय, पाहूया वसीम. हे देखील बरीच वर्ष क्रिकेट खेळतात आणि चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून देखील पाहायला मिळालंय. आपण आहोत पुण्याच्या देहू रोडमध्ये, पुण्याच्या प्रवेशद्वारच म्हटलं जातं. कैलासवासी गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या स्मरणार्थ क्रिक लाईफ स्पोर्ट्स प्रस्तुत असणारी ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय, संदीप भाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये मालिकावीर आणि विजेता संघ मालक यांना मोटरसायकल या ठिकाणी दिली जाणार आहे, याची चर्चा आहे. हा चेंडू सचिन नाईक यांचा चांगला पाहायला मिळाला. 3 धावा धावफलकावर आहेत, परंतु 8 ओव्हरची मॅच आहे, मोठी मॅच आहे. कमबॅक करण्यासाठीचा वेळ तुमच्याकडे आहे आणि ते कमबॅक करावं लागेल. श्रीकांत आपटीकर यांना देखील आपण टीममध्ये पाहतोय, सुरेंद्र ठाकरे यांना आपण पाहतोय, वैभव पाटील यांना देखील आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला एक चांगला स्थानिक खेळाडू देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. उसळी होती, बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, फेकी केली गेली आहे आणि तिकडे धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. खेळपट्टीवर असणारं पाणी आणि पाण्यामधून बॉल अगदी वेगात स्केट होताना पाहायला मिळतोय, वेगात येतोय, बाउन्सही होतोय. बॉल कळलाच नाही आणि हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला करा. वेग वाढवण्याचा प्रयत्न थोडासा होता खरा, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. विशाल गुंजाळ, प्रयत्न त्यांना करावे लागतील. वसीम आहेत, एक विकेट माघारी पहिल्या षटकात परतली खरी, परंतु विशाल गुंजाळ यांना देखील एक संधी आहे. यानंतर देखील एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हा पहा, सगळ्यांना विनंती आहे, जे खेळाडू अनसोल्ड झालेले आहेत त्यांच्यासाठी आकर्षक गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट घेण्यासाठी आपण येऊ शकता आणि ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी आयोजकांशी फोनवर देखील संपर्क साधू शकता, याची नोंद आपण घ्यायची आहे. सचिन नाईक यावेळेला फटका चांगला खेळलाय, बॉल निघालाय फाईन लेगच्या दिशेने आणि सीमारेषा देखील ओलांडताना पाहायला मिळतोय. विशाल गुंजाळ यांच्या बॅटमधून येतोय चौकार, 4 धावा. धन्यवाद. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 10 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. सचिन नाईक, विशालची बॅट देखील बोलू लागली आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील या क्रीडानगरीच्या दिशेने येत आहेत. कालही जवळपास क्रिक लाईफवर 55,000 प्रेक्षकांनी ही मॅच यूट्यूबला पाहिली आणि आजही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुडलेत, कारण मोठमोठी वलयांकित नावं आज सुद्धा आहेत. ओ, हा बॉल थोडासा मागे ठेवला लेनच्या, एका धावेने धावसंख्या पुढे आणि पहिली ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. लेग बायच्या स्वरूपात दिली धाव कळवली जाते पंचांकडून आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 11 धावा. पहिली ओव्हर संपल्यानंतर 101 धावांचा पाठलाग करायचा, म्हणजे अजूनही 7 ओव्हरमध्ये 90 करायचे. वैभव पाटील पुढचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. जिल्हा रायगड, तालुका उरण आणि गाव, छोट्याशाच गावातून पुढे आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कंठवली नावाचं एक छोटंसं गाव आहे, त्या गावाला देखील प्रसिद्ध केलं आहे. विशेष म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये वैभव पाटील यांचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला आहे.
राहिला आहे. गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार, धर्मवीर चषक बांद्रा कोलगेट या ठिकाणी स्काय रायडर बटवाडी टीमला खेळत असताना जरूर मिळवला होता. गोलंदाजीसाठी वैभव पाटील कंटवली, तर विशाल हे देखील जबरदस्त खेळाडू आहेत हडपसरचे. परंतु बॉलला अतिरिक्त ओसाडी, बॉल पाठीमागे जातोय. यष्टीरक्षक आहे, मागच्या फिल्डरला देखील नाही मिळाला आणि व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. एक अतिरिक्त धाव देखील या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे 13 वर. सचिन पानसरे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नॉटी बॉय चिंचोली या संघाचे दिग्गज खेळाडू. सचिन भाऊ या, आपलं हार्दिक स्वागत असेल. वैभव बॉलिंगसाठी समोर वसीम. यावेळेला यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जागेवर थांबलेली पाहायला मिळते. 13 धावा. वैभव आपल्या छोट्याशा गावासाठी देखील क्रिकेट खेळण्याचं काम त्यांनी केलंय. पानसरे सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालं या स्पर्धेसाठी. तरलोचन सिंग म्हणजेच राजूभाई याही वेळेला बॉलला उसळी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली करी आणि अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि माघारी परतावं लागतंय या ठिकाणी बॅटर वसीम यांना. वैभव पाटील विकेट घेताना पाहायला मिळाले, ट्रॅकवर येताना पाहायला मिळालेत आता आणि त्यांनी घेतलेली विकेट पाहायला मिळाली. वसीम आउट. बॅटिंगसाठी येतात सागर राऊत. या खेळाडूची चर्चा देहूरूनच नाही तर संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते. बॅटिंगसाठी सागर राऊत येताना पाहायला मिळत आहेत. आपल्या टीमसाठी खेळायचं आहे. वैभव यांनी काही अतिरिक्त चेंडू टाकले परंतु त्यानंतर काही चांगले चेंडू देखील पाहायला मिळालेले आहेत. 14 धावांवर 2 विकेट माघारी परतलेले आहेत. बापू अण्णा कातळे आणि अमोल भाऊ काकडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना समोर वैभव पाटील. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय खरा, तिकडे मात्र फिल्डर येत आहेत आणि लगेच थ्रो देखील आलाय अतिशय जलद गतीने आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 15 धावा. यावेळेला देखील फटका फसलाय खरा, बॉल मागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. बराच दूरवरून प्रवास करत असताना त्या ठिकाणी सुरेंद्र ठाकरे आलेत आणि फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी वैभव यांचा या चेंडूला आहे. 17 धावा धावफलकावर दुसरी ओव्हर सुरू आहे. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. 8 ओव्हरचे सामने खेळायला मिळणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. यस नुकताच चेंडू ज्यांनी अडवलाय ही स्पर्धा खेळण्यासाठी तब्बल 1000 ते 1100 किलोमीटर लांबून गोंदियावरून खेळाडू या स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. यावेळेला फटका खेळलाय खरा परंतु पाहूयात कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला जरूर परंतु 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 18 वर ही धावसंख्या पाहायला मिळते. छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवर असणारा गोंदिया जिल्हा आणि त्या गोंदिया जिल्ह्यातून मात्र या ठिकाणी खेळाडू येताना पाहायला मिळालेले ही स्पर्धा खेळण्यासाठी.
मंगलमूर्ती नागपूर संघासाठी देखील खूप चांगले क्रिकेट त्यांनी खेळलंय. छत्तीसगडमध्ये देखील क्रिकेट त्यांनी खेळलंय. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 18वर आहे आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा मार्गस्थ आहे वैभव यांचं. परंतु धावा कराव्या लागतील सागर राऊत यांना सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विशाल गुंजाळ हे आहेत. विकेट गेला त्याचा थोडासा दबाव. हो हो हो, वेगात बॉल. वैभव पाटील यासाठी ओळखले जातात, शरीरापासून बॉल थोडेसे दूर ठेवतात आणि हा अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय. धावसंख्या झाली 18 आणि यानंतर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्र रणजीपटू योगेश पवार आणि त्याचबरोबरीने केतन म्हात्रे हे सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. एजाज कुरेशीचा सामना देखील यानंतर आहे. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा. चांगली गोलंदाजी वैभवने अपेक्षेप्रमाणे चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली आहे खरी, परंतु आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे सचिन नाईक. पहिली ओव्हर, चौथी ओव्हर आणि 7वी ओव्हर खेळपट्टीवर पाणी सोडलं जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. खेळपट्टी पाऊस नसला तरी तो फील यावा याकरता खेळपट्टीवर पाणी टाकण्याचं काम देखील आयोजकांनी केलेलं आहे. पावसाळी स्पर्धा आहे परंतु पाऊस दिवसा न पडता नाईट शिफ्टमध्ये काम करतोय सध्या. आणि डे शिफ्टमध्ये मे महिन्यामध्ये काम केले त्यांनी. सागर आणि विशाल पार्टनरशिप देखील थोडीशी होताना पाहायला मिळते. काय कल्पना येतील माझ्या मते. आवर्जून जे यूट्यूबला मॅच पाहत आहेत रबर बॉलचं क्रिकेटपासून थोडेसे वंचित आहेत त्यांनी या गोष्टी पाहू शकता. पावसाळी क्रिकेट, पावसातलं क्रिकेट, परंतु पाऊस नाही आहे तर या ठिकाणी खेळपट्टीवर पाणी टाकलं जात आहे. सचिन नाईक पुन्हा एकदा आलेत बॉलिंगसाठी. 18 धावा धाव फलकावर आहेत. बॅटिंग करावी लागेल विशाल गुंजाळ यांना आणि जोडीला सागर यांना देखील. यावेळेला विशाल टोलावलाय बॉल, बॅटच्या पट्ट्यात आला आणि त्यानंतर जर पाहिलं तर पाठवला शाळेवर. सिक्सर. चांगला या ठिकाणी बॅटचा फ्लो पाहायला मिळाला विशाल गुंजाळ यांचा या टीममध्ये. मला का घेतले दाखवून देत आहेत, माझ्यावर बोली का लागली हेही दाखवून देताना पाहायला मिळत आहेत विशाल गुंजाळ. सचिन नाईक समोर पाहायला मिळत आहेत. एक मोठा फटका आलाय. हो, काय एफर्ट्स दाखवले एसटी रक्षक रमेश थापा या ठिकाणी होते. जबरदस्त कामगिरी, सूर मारला. अगदी परवाच्या अमित तापकीर यांची आठवण येताना पाहायला मिळाली आहे. यष्टी रक्षण करत असताना एक अप्रतिम झेल या ठिकाणी पकडला जातोय. बॅटची कडा घेतली गेली खरी परंतु यष्ट्यांच्या मागे होते रमेश आणि रमेश यांनी ज्या पद्धतीने सूर मारलाय हवेत स्वतः पाहायला मिळाले आणि एक जबरदस्त झेल यष्टी रक्षण करत असताना. सादिक सर. यस, मिस्टर क्रिकेट आणि पुण्याच्या क्रिकेटचे आन बान शान मैदानाच्या आतमध्ये संदेश पार्टी यांना पण येताना पाहतोय.
मेडन ओव्हर टाकली थोड्या वेळापूर्वीच पहिल्या डावामध्ये. एक जिगरबाज खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर राजूबाई यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार देखील असणार आहे. जाऊया, सचिन नाईक समोर आहेत बॅटिंगसाठी. संदेश पांडे ओ, परंतु या ठिकाणी आल्या पावली माघारी परतावं लागतंय. संदेश पांडे यांना जास्त वेळ खेळपट्टीवर नाही थांबू दिलं. पुन्हा तेच सचिन नाईक यांची बॉलिंग आणि रमेश यांची मात्र कीपिंग. अप्रतिम कॅच. धन्यवाद डीजे. राजू पेरुमल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. जो मैदानात येण्यासाठी अख्खं देहू रोड वाट पाहत असतं त्याचं मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये राजू पेरुमल. परंतु समोर आहे हॅट्रिकच्या संधी मात्र ज्यांना सचिन नाईक. तर देहू रोड क्रिकेटचा चमचमता सितारा बॅटिंगसाठी राजू पेरुमल. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल. मी आलोय कशासाठी? चौकार षटकार मारायला. अगदी रेल्वेमध्ये आहेत आणि रेल्वेच्या वेगात बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. काय फटका खेळलाय. अगदी शांत स्वभावाचा. मला वाटत नाही कधी कुणाला ओरडलं असेल राजू. अगदी शांत स्वभावाचा परंतु बॅट बोलते त्यांची. पाहूयात समोर सचिन नाईक बॅक टू बॅक विकेट घेतल्या होत्या. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. अडवलाय बॉल थोडासा बाजूला गेलाय. सचिन स्वतः त्या ठिकाणी पोहोचतायत. ही चपळता पाहायला मिळते आणि पहा थ्रो. वयाची 40 ओलांडली परंतु फिटनेस पहा आणि क्रिकेटसाठीची धडपड ही मात्र जबरदस्त आहे. फक्त बॉलिंग टाकली म्हणून होत नाही. तुम्हाला धावा वाचवावी सुद्धा लागतात आणि सचिन नाईक यांनी त्याचं उदाहरण दिलं. बॉलिंग टाकून खूप लांबवर सर्कलवर गेलेत ते. तिकडनं थ्रो केला आणि तो सुद्धा अगदी लगोलग. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहायला मिळते अजूनही 31 बॉल 72. यष्टिरक्षण करत असणारे रमेश नेपाळ मध्ये देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. आणि JSW जिंदाल स्टीलसाठी देखील जर पाहिलं तर लेदर बॉलचं क्रिकेट ते खेळतात. रमेश हो, 2 वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रोक आलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल नाही थांबलाय तिकडे आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे. हा फटका पाहण्यासारखा होता. पहिल्या प्रयत्नात मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही परंतु बॅट पुन्हा एकदा फिरली. बॅटच्या टोकाला बॉल लागला आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे गेला. हे क्रिकेटच्या खेळात होतं. बॅट फिरवली सागर यांनी पहिल्या प्रयत्नात परंतु बॉल ज्यावेळेला बॅट पुन्हा एकदा वर येत होती बॅटला बॉल लागलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे. 4 धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मी ते 4 ने 33 धावा धावफलकावर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 बॉलमध्ये अजूनही 68 म्हणजे होऊ शकतात. काल आपण पाहिलं 5 ओव्हरमध्ये 81 धावांचा पाठलाग सुद्धा झालाय आणि आता 5 ओव्हर बाकी आहेत आणि अजूनही 68 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल. काही खेळाडू स्वभावाने शांत असतात तसेच राजू देखील पाहायला मिळत आहेत. राजू असतील, राजेश सोरटे असतील, वयाचे महेश म्हात्रे असतील, बरेचसे महेश नानगुडे देखील त्याच पठडीतले. हे कधी कुणाला ओरडले असतील की नाही याची शंका आहे परंतु आपलं क्रिकेट खूप चांगलं खेळत आहेत. सगळ्यांना शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने. रोहित येताना पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजीसाठी रोहित आलेले आहेत. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पाहूया राजू पेरुमल. देहू देखील गेल्या काही वर्षात रबर बॉलचं क्रिकेट चांगलं खेळलं जातं. आता पुण्यामध्ये सुद्धा रबर बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू तयार होऊ लागलेले आहेत. पुण्यातील खेळाडू देखील मुंबईमध्ये येत आहेत. चांगल्या स्पर्धा रबर बॉलच्या देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि पुण्यात तर पहिली रबर बॉलची प्रीमियर लीग देखील पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. डगआउटचं वातावरण पाहायला मिळतं आहे. विकेट आल्यात त्याचा थोडासा दबाव आहे. 4 विकेट आल्यात, परंतु धावगती बरी आहे. राजू हो बॅकफुटला जाऊन, ज्यावेळेला ओल्या विकेटवर सिमेंट असेल आणि रबरचा बॉल असेल, बॅकफुटला जाऊन खेळणं तेवढं सोपं नसतं. कारण बॅकफुटला गेल्यानंतर उसळी असणारा बॉल वेगात येतो आणि आपण जोपर्यंत बॅट तिथपर्यंत नेतो तोपर्यंत तो यष्टीरक्षकांच्या हातात गेलेला असतो. तेच पाहायला मिळालं या बॉलवर. रोहित यावेळेला रमेश यांनी आणखीन एक कॅच पकडली आहे. राजूला देखील माघारी परतावं लागत आहे आणि विकेट मात्र या ठिकाणी नंबर 5 येताना पाहायला मिळते. येस, मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे तेच मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश कदम या मैदानात गोट्या म्हणून या नावाने देखील ओळखले जातात. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात यांची मैदानात कधी येत आहेत. इकडे व्हाईट बॉल, परंतु एक अनोखा विक्रम. 5 विकेट गेल्यात खऱ्या, परंतु 5च्या 5 कॅच यष्टीरक्षक रमेश यांनी पकडलेल्या आहेत. 5ही विकेट मध्ये रमेश यांचं योगदान पाहायला मिळत आहे. फायपर कीपरने सुद्धा कंप्लीट केलाय. कॅमेरामनचा फोकस त्यांच्यावर आहे सध्या. यष्टीरक्षकांच्या दिशेने मात्र बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. रोहित चांगली गोलंदाजी करतायत खरे, परंतु प्रयत्न करावे लागतील अजूनही. मॅच संपलेली नाहीये. ऋषिकेश कदम याच मैदानात 2 सिरीज घेतल्यात. जोडीला जर पाहिलं तर सागर राऊत आहे. 27-66 सागर राऊत यांना या मैदानाचा अनुभव आहे. ऋषिकेश कदम यांना या मैदानाचा अनुभव आहे. पब्लिक चॉईस प्लेयर आहेत या मैदानातील, त्यामुळे ऋषीवर सगळ्यांच्या नजरा आहेत. हो यस, यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. याच मैदानातून सुरुवात देखील केली जाते. किरण सर आम्हाला कळवत आहेत. आणि आज पाहायचं आहे काय होईल. ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे. प्रयत्न करावे लागतील. तुम्ही काल चांगले खेळलात म्हणून नाही चालणार. मॅच जिंकायची आहे, आज सुद्धा चांगलं खेळावं लागेल. ऋषी यावेळेला थोडेसे शपल होऊन खेळायचं होतं मागे, परंतु नाही सक्सेस झाले. तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर आता 36 वर पाहायला मिळते धावसंख्या. 25 बॉलमध्ये 65 धावांची आवश्यकता. लक्ष एवढेही लांब नाहीये. प्रयत्न तरी सुद्धा करावेच लागणार आहेत. रोहित हाही बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. ओव्हर संपल्या. 4 धावसंख्या झाली. 36 ओव्हर बाकी आहेत. 24 चेंडू आणि 65 करायचे अजूनही. 5 विकेट गेल्यात, 5 विकेट बाकी आहेत.
सुरेंद्र ठाकरे गोलंदाजीसाठी बाला ठाकरे फ्रॉम गोंदिया एक्सप्रेस पुण्यामध्ये दाखल झाली आहे. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. लिजेंडरी खेळाडू आहेत. ओव्हर 40चं क्रिकेट सुद्धा गाजवत आहेत. मागील काही वर्ष ते मुंबईत देखील रबर बॉल खेळायला येत आहेत. पहिला बॉल आणि त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. बॉल चांगला होता परंतु फटका त्याच्यापेक्षा चांगला होता आणि इकडे ऋषिकेश यांच्या बॅटमधून येतोय चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उमेश भाऊ सुतार यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आणि ही पाण्याची संकल्पना ज्यांच्या सुपीक डोक्यातून आलेली आहे. सुमित भाऊ या आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. या स्पर्धेसाठी एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व. स्वागत. पहिल्याच बॉलवर चौकार खेळत असताना आपले इरादे ऋषीने स्पष्ट केलेत परंतु हा बॉल अगदी तिखट मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस विकेट येताना पाहायला मिळते आणि इकडे सुरेंद्र यांच्या खात्यामध्ये विकेट आली आणि रमेश यांच्या नावावर 6वी कॅच सुद्धा जमा होताना पाहायला मिळालेली आहे. बऱ्याचदा विकेट किपर दुर्लक्षित राहतात परंतु आता सध्या टाळ्या विकेट किपर रमेश यांच्यासाठी होत आहेत. वा रमेश. जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना यस विमल भाऊ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुचाकीवर येत आहेत. आई बॉल ऑप्शनच्या बाहेर. तिकडे चांगली गोलंदाजी. थोडंसं दबाव आहे त्याचं कारण आहे 6 विकेट आलेले आहेत. हाई चेंडू जर पाहिलं तर यष्टीरक्षकांच्या दिशेने चांगली कामगिरी. 5 ओव्हरचा खेळ संपतोय. 40 धावा. अगदी दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं गेलं. यस इम्पॅक्ट प्लेअर म्हणून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जयेश येत आहे. जय सईद उर्से संघाचा खेळाडू. मावळ तालुक्यातील नामवंत संघामध्ये उर्से या संघाचं देखील नाव घेतलं जातं आवर्जून. वैभव पाटील. अठरा बॉलमध्ये 61 सामना थोडासा लांब गेलाय. प्रयत्न करावे लागतील तरी सुद्धा. वैभव यावेळेला फटका. ओ कॅच पकडली आहे परंतु रमेशने पहिल्यांदा दुसरं कोणाला तरी संधी दिली आणि श्रीकांत आपटीकर होते त्यांनी पकडलेली कॅच. वैभवला विकेट. हा या
या स्पर्धेचा एक नियम आहे, मॅच संपल्यानंतर दुसऱ्या दोन्ही टीम लगेच आतमध्ये जातील. मैदानावर आणि खेळपट्टीवर कोणी प्रॅक्टिस करणार नाही आणि ते पंचांच्या कमिटीच्या निदर्शनास आलं तर त्या टीमला पेनल्टी दिली जाऊ शकते. स्पर्धेचा नियमच तो आहे. डायरेक्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात दाखल व्हायचं आहे. माझ्या मते त्यासाठी आपण तयार व्हा. 7 विकेट माघारी परतलेले आहेत आणि 7च्या 7 कॅच केष्टीच्या मागे घेतल्या गेलेल्या आहेत. 6 रमेशने पकडल्यात, 1 श्रीकांत आपटेकर यांनी पकडली आहे. पुण्याच्या देहू रोडमध्ये आपण आहोत आणि आज अखिल भारतीय रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा पाहतोय. ओ काय बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय, उसळी आणि यष्टीरक्षकांच्या हातात. त्यामुळे बऱ्याचशा स्पर्धांमध्ये वैभव पाटीलला आवर्जून मागणी असते, रबर बॉलच्या स्पर्धांमध्ये तर आवर्जून असते. आणि ज्या ठिकाणी खेळपट्टी ओली आहे, पाऊस पडतोय, ओलसर वातावरण आहे, तिकडे वैभव थोडेसे आणखी घातक होतात. हाई बॉल ऑप्शनच्या बाहेरचा यष्टीरक्षकांच्या दिशेने जाणारा, पाहत राहिलेच बॅटर काय चाललंय. सुगन कुमार यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय, परंतु जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक वैभव पाटील करतायत, कंठवलीचा स्टार. हाई बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने, लगातार 3 बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. पाण्यात बॉल पडतोय आणि मी तर म्हणेल 70% काम या मॅच मध्ये रमेश यांनीच केलंय, तेवढे बॉल त्यांच्याकडे आलेले आहेत. संदीपजी लिमन साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. विमल कौल साहेब यांचे आगमन झाले. गेल्या वेळेला अष्टविनायकच्या विजेंच्या स्पर्धेच्या माध्यमातून आवर्जून ओळख झाली. हाई बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक अप्रतिम गोलंदाजी. हो, हाई बॉल त्याच पद्धतीने बॉल येत आहेत, यष्टीरक्षकांकडे जात आहेत, हेच या ठिकाणी पाहायला मिळालं. विशेष म्हणजे वैभव पहिल्या डावाच्या शेवटच्या बॉलला बॅटिंगला सुद्धा आले होते, तिकडे एकच बॉल मिळाला आणि षटकार देखील मारला होता. मेडन ओव्हर, जबरदस्त कारनामा आणि सगळेच्या सगळे बॉल यष्टीरक्षकाच्या पाठीमागे वैभव पाटील. मेजर रवी आनंद साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अखिल भारतीय रबर बॉल प्रीमियर लीग देहू रोड पुणेमध्ये. आनंद साहेब आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आपण आलात आणि आम्हाला सुद्धा आनंद झाला. विश्वनाथजी तल्लारी यांचं देखील या ठिकाणी हे आज मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. खेळपट्टीवर पाणी टाकण्याची संकल्पना आणि त्या संकल्पनेच्या मागे आणखी एक नाव होतं, ते म्हणजे विश्वनाथ तल्लारी यांचं. विश्वनाथ भाऊ या, आपलंही स्वागत आहे. या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत श्रीकांत आपटेकर. हा बॉल पुढे सरसावत खेळला जरूर आहे. पाहूया त्या ठिकाणी एक धाव मिळेल. नुकतीच अंबरनाथ या ठिकाणी सायलिएक्सच्या माध्यमातून ओव्हर 40 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा केला होता पश्चिम उपनगरातील कांदिवलीचे एक नामवंत खेळाडू श्रीकांत आपटेकर गोलंदाजीसाठी. हा बॉल पुढे टाकलाय, थोडासा कमी गतीने टाकला होता श्रीकांत यांनी. जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. चांगली गोलंदाजी. बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अगदी आता सामना खूप दूर गेलाय. 101 धावांचा पाठलाग करायचा होता. 42 धावा धावफलकावर पाहायला मिळते. पुढल्या दोन्ही टीम रेडी व्हायचंय आपण.
सुगन कुमार आणि जय सईद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय सईद, मॅचचा रिझल्ट काही लागू देत, लीग मॅच आहेत, जर इकडे तुम्ही काही चांगला कॉन्फिडन्स मिळवला पुढल्या मॅचमध्ये तुमचा नंबर बदलू शकतो. त्यामुळे काही चांगले फटके तुम्हाला इकडे खेळावे लागतील जे तुमच्या टीमलाही एनर्जी देतील. 8 बॉलमध्ये 58 अजूनही पाहिजेत. पुढच्या टीमची रणनीती मात्र या ठिकाणी सुरू झालेली आहे. पहा, विविध ठिकाणावरून आलेले खेळाडू आहेत. प्रशांत शुक्ला थोडंसं मार्गदर्शन करतायत या सगळ्या खेळाडूंना, कशा प्रकारची रणनीती या ठिकाणी ते सुद्धा पाहायला मिळत आहे. यावेळेला चांगला फटका खेळलाय, लांब लचक मारलाय, सिक्सर. धन्यवाद. हा, पुढच्या दोन्ही टीम सज्ज व्हायचे. पुढच्या दोन्ही टीम रेडी व्हा. गाणंही ओले ओले लावलंय, मैदानही ओलेच आहे आणि खेळपट्टी सुद्धा ओलेच आहे. एक चांगला फटका या ठिकाणी खेळलाय, षटकार आलाय. ओ, हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल. एक मोठा फटका, थोडंसं काही गोलंदाजाला वेगळं करायला लावतो, तेच इकडे पाहायला मिळाले. वाईट बॉल. वा, आणि षटक संपलंय या ठिकाणी. 7वं 51 धावा, 7 विकेट माघारी परतलेले आहेत. अजूनही एक षटक बाकी आहे आणि तब्बल 50 धावांची आवश्यकता आहे. कोण आहेत? अनिकेत आहेत, अनिकेत बेलकर. 2 वर्षापूर्वी गारखिंडी प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जिंकला होता या खेळाडूने. परंतु पाहूयात, सगळ्यांसाठी ही नवीन आहे, कारण अंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. टेनिस बॉलमधून रबर बॉलमध्ये येणं तेवढं सोपं नसतं, त्यामुळे बॅटर बॉलर या सगळ्यांना देखील थोडासा वेळ लागणार आहे. परंतु बऱ्याच जणांनी पहिल्या स्पर्धेमध्ये जुळून सुद्धा घेतलेलं आहे. इकडे जर पाहिलं तर बॉल समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. अनिकेत यांनी हा चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला. पारनेर तालुक्यातील गुणवान खेळाडू आहेत. ओ वाह, जबरदस्त गोलंदाजी अनिकेत. बाहेर कट केलं, थोडासा बाउन्स देखील दिला या बॉलला. हो यस, इकडे यष्टी रक्षकांचा आणखीन एक विक्रम. एकाच मॅच मध्ये 7 झेल घेण्याचा कारनामा यष्टी रक्षक रमेश यांनी केलाय. कॅमेरामॅनचा फोकस लगेच, तुम्ही चांगली कामगिरी करा, तुम्हाला प्रसिद्ध करायला आमचे कॅमेरामॅन आहेत. आणि रमेश, एकदा हात जरा दाखवा सगळ्यांना उंचावून. रमेश, यस, 7 कॅच पकडण्याचा कारनामा क्वचितच पाहायला मिळाला असेल कुठे, तो इथे झालेला आहे. कारण टेनिसमध्ये एवढे यष्टीरक्षकाकडे झेल येत नाहीत, रबर बॉलमध्ये ते आलेत. बरेचसे चांगले उदयनमुख खेळाडू या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वैभव, सागर देखील पाहायला मिळतील. अनिकेतने विकेट मिळवली आहे. हाही चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला.
वा अनिकेत वा, चांगली गोलंदाजी अनिकेत यांच्याकडून आतापर्यंत होताना पाहायला मिळाली आहे. यस, प्रसाद नाकाडी खास बेळगाववरून या ठिकाणी उपस्थित आहेत. यस, आणि काल आपण गुजरातचे खेळाडू पाहिले, आज कर्नाटक राज्यातून देखील म्हणजे बेळगावचे खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. गोंदियाचे खेळाडू देखील आपण पाहिले. आणि या ठिकाणी एक मोठा विजय कनक 11 मांडूप संघाचा हेमंत बोरगरे आणि अजय बोरगरे आणि कंपनी या ठिकाणी पाहायला मिळते. One, two, three, four. पाम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. यस, अमोल भाऊ व्यवहारे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक देहू रोडमधील सगळ्यांच्याच मागे मार्गदर्शकाची भूमिका त्यांची असते. राष्ट्रवादी चषकाचे मुख्य आयोजक देखील, श्रद्धांजली चषकाचे आयोजक अमोल भाऊ, आपले स्वागत आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्यांनी 18 धावा तर केल्याच केल्या, परंतु 7 कॅच सुद्धा पकडलेल्या आहेत. त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज रमेश यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे, कोणताही विलंब करू नका. दोन्ही टीम मॅच सुरू करा. बॅटिंग करण्यासाठी बॅटर मैदानात प्लीज पाठवायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचंय, कोणताही विलंब करू नका. इशिका 11 मध्ये संघामध्ये ज्या काही चेंजेस आहेत त्याच्यामध्ये लोकेश परदेशी यांच्या जागी खेळताना पाहायला मिळतील सागर शिंदे. पुरंदर तालुक्यातील खेळाडू आहेत सागर शिंदे. गोलंदाजाच्या जागी गोलंदाज रिप्लेस करण्यात आलेला आहे आणि सागर शिंदे लोकेश यांच्या जागी खेळतील. रमेश या, थापा, रमेश सिंग या. नवीन आनंद सर आणि विमल कौल सर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहात. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने 7 कॅच पकडल्या किपिंग करत असताना. हाही एक रेकॉर्ड आहे. क्वचितच आपण या गोष्टी पाहिल्या असतील की कीपरने 7 कॅच पकडल्यात एका मॅच मध्ये. यस, विमल कौल साहेब आहेत आणि माझ्या मते लवकरच अष्टविनायक विजन चषक देखील आपल्या भेटीला येणार आहे. आज अष्टविनायक विजनचा निहाल जग गाजवतोय. 7 कॅच. चला पंच, आपण देखील मैदानात दाखल व्हा आणि मॅच सुरू करायची आहे. मित्र, आपण कधी 7 कॅच कीपरने पकडलेल्या पाहिल्यात का कधी एका मॅच मध्ये? आज तोच कारनामा या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. रमेश JSW जिंदाल स्टील साठी मात्र लेदर बॉलचं क्रिकेट सुद्धा खेळतात. रणजित पिल्लाई सरांबरोबर देखील क्रिकेट चांगलं खेळताना पाहायला मिळतात आणि हा एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्यांनी आज 7 कॅच पकडल्या, 18 धावा केल्या आणि मॅन ऑफ द मैचचा पुरस्कार त्यांना दिला जातोय. रमेश, कैसा लगा यहाँ के रबर बॉल का पहला टूर्नामेंट है प्रीमियर लीग, ये खेल के कैसा लगा और आज रिकॉर्ड भी आपके नाम पे दर्ज हुआ है, क्या कहेंगे? सर रिकॉर्ड तो बनते और टूटते रहते हैं, बहुत अच्छा लग रहा है खेल के क्योंकि विकेट सुपर्ब है और बैटिंग के लिए भी सुपर्ब है और अलग एक्सपीरियंस है क्योंकि हर जगह कभी छोटे पद एक फायरी विकेट है. सुपर ऑसम एंड थँक्स टू ऑर्गनायझर. आणि तुमचंही आम्ही विशेष कौतुक करू कारण मी तर पहिल्यांदाच पाहिले की 7 कॅच कीपरने पकडलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. अभिनंदन. क्रिकेट रसिका हो, कालही चुरस पाहायला मिळाली, कालही दर्जेदार मॅचेस पाहायला मिळाल्या, कालही शेवटच्या क्षणापर्यंतच्या रंगलेल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. तशाच आज सुद्धा मॅचेस पाहायला मिळणार आहे. या मॅचमध्ये महाराष्ट्र रणजीपटू योगेश पवार यांच्या बरोबरने जर पाहिलं तर बायकरमॅन, कारमॅन मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय. परंतु दुसऱ्या बाजूला यावर्षी पुण्याची NB ट्रॉफी गाजवणारा प्रशांत शुक्ला यांना देखील आपण पाहणार आहोत. पुण्याचे देखील मातब्बर खेळाडू दिलीप वर्मा ज्या नावाची चर्चा सध्या आहे ते सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संघ यास शुभम शेळके यांना देखील एक युवा टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू त्यांनाही पाहाल. त्यामुळे मयूर वाघमारे देखील पाहायला मिळेल. त्यामुळे मजा येणार आहे या मॅचमध्ये. कुठेही जाऊ नका, क्रिक लाईव्ह पाहत राहा आणि अखिल भारतीय रबर बॉल प्रीमियर लीग पाहत राहा. मॅचला सुरुवात होईल. आवाज असेल खेड तालुक्यातील वाडा गावचा जो सगळ्यांच्याच आवडीचा झालाय. या उत्तम सावंत सरांना ऐकूयात. धन्यवाद.
दुसऱ्या मॅचला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. सेकंड सामना देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. इथे आपण पाहिलं तर स्वर्गीय कैलासवासी गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय क्रिकलाईव्ह स्पोर्ट्स प्रेसिडेंट संदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2023